आज जो काही प्रकार घडला ना त्यावरून एक गोष्ट स्पष्ट होतीये. नर्मदा फक्त तुलाच नाही तर कोणालाही तिचं झाड बनवू शकते. आणि तेजानी म्हणजे जेव्हा त्या नर्मदानी तेजाचा गळा धरला ना तेव्हा मात्र माझा श्वास अडकला होता वल्लरी. तेव्हा ताई माझी पण काय वेगळी अवस्था नव्हती. मी नर्मदाला टोळ्यात तेवढं अग्रेसिव्ह पहिल्यांदाच पाहिलंय. माझा विश्वासच नाही बसत या गोष्टीवर की ही तीच नर्मदा आहे जी तेजाताईंचे वडील गेले तेव्हा ढसाढसा रडत होती. मी एक्सपेक्ट नव्हते करत ती तेजाताईंसोबत असं काहीतरी वागेल. दिवसेंदिवस तिचं एग्रेशन वाढतच चाललंय. हे बघ, नर्मदा वाईट नाहीच आहे असं वाटतंय मला. म्हणजे समजा तुला वल्लरी म्हणून एखाद्या गोष्टीचा खूप त्रास होत असेल आणि तू आम्हाला सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न केलास, अगदी जगाला ओरडून ओरडून सांगण्याचा प्रयत्न केलास, पण तुझं जर कोणीच ऐकून घेत नसेल तर तूही एखाद दिवशी अग्रेसिव्ह होशीलच ना. तशीच तीही होतीये असं वाटतंय मला. खरंय, अगदी बरोबर बोललात. पण आज तेजाताईंच्या बाबतीत जे काही झालं, त्यांनी स्वतः त्यांचा गळा धरला, ते त्यांना काही झालं असतं म्हणजे विचारच माझ्या मनातून जात नाहीये. नाही नाही नाही, अशा काही गोष्टी घडायला नको. खरंय तुझं. माझ्या तर पायाखालची जमीन सरकेल की काय असं वाटत होतं मला. पण त्यानंतर तू एक गोष्ट ऑब्झर्व केलीस का? तेजाच्या अंगातली नर्मदा म्हटली खरं की मी हिला मारून टाकीन, पण तिने तेजाला कुठलीही इजा होऊ दिली नाही. तिला जे काही सांगायचं होतं ते सांगून झाल्यानंतर ती स्वतःहून निघून गेली, कोणालाही कुठलाही त्रास न देता. त्यामुळे एक गोष्ट तर पक्की आहे, नर्मदा वाईट नाहीये आणि नर्मदाला आपल्याला कुठलाही त्रास द्यायचा नाहीये. तिला फक्त तिचा न्याय हवाय. हो, हे बरोबर बोलताय तुम्ही. कारण आत्तापर्यंत तिने कधी मला इजा सच केली नाही ना. पण ती जेव्हा मला म्हटली ना तू आई होणार असूनही समजून घेऊ शकली नाहीस, तेव्हा मला खूप गिल्टी वाटलं ग. बरोबर बोलली ती. मी आई होणार असूनही तिचं दुःख मला कसं काय समजलं नाही. तिच्या आईपणाचा, तिच्या बाईपणाचा सतत होणारा अपमान मला कसं काय कळलं नाही, जाणवला कसा नाही. तुम्ही नका मनाला लावून घेऊ. पण प्रेरणाताई, माझ्या डोक्यात एक कल्पना आली. मला काय वाटतं, मी जर का कुंकू आणि लॉकेट काढलं तर मी नर्मदाशी संपर्क साधू शकेन. आणि तसं जर का झालं तर नर्मदा आणि लालीच्या बाबतीत नेमकं काय घडलं होतं हे आपल्याला कळेल. फक्त एकदा. नाही, असलं काही करायचं नाहीये. पण प्रेरणाताई, जर का आपण हे शोधून नाही काढलं, असं जर का नाही केलं तर त्या दोघींबरोबर काय झालं हे कसं कळेल आपल्याला? आणि नर्मदाच म्हणाली आहे ना तिला फक्त न्याय हवाय आणि तिला न्याय मिळवून देणं हे माझं काम आहे. प्लीज, तू काय बोलतेस ते कळतंय का तुला? हे बघ, तुझं कर्तव्य असलं काही असलं तरी सुद्धा या सगळ्या गोष्टी जर तू सतत करत राहिलीस ना तर अजून अडकत जाशील तू या सगळ्यात. हे नाही का समजत आहे तुला? आणि हे सगळे हिप्नॉटिझमचे सेशन्स आणि या सगळ्या गोष्टी जेव्हा होत असतात ना तेव्हा वल्लरी म्हणून तुला किती त्रास होत असतो ते तुला जाणवत नाही, पण आम्ही बघतो ग. आणि आम्हाला नाही बघवत ते. अण्णा, डॉक्टर विधाते, मनोज भाऊजी तुला या सगळ्यापासून लांब ठेवण्यासाठी किती काय काय प्रयत्न करतायत तुला माहिती आहे का? त्यामुळे प्लीज असलं काहीतरी करायला जाऊ नकोस. पण तरी सुद्धा प्रेरणाताई, कधीतरी पुढे जाऊन आपल्याला हे शोधावं तर लागेलच ना. पुढचं पुढे बघू. अचानक करण्याच्या गोष्टी नाही आहेत या सगळ्या. जे काही करायचंय ना ते खूप विचार करून करावं लागणार आहे आपल्याला. त्यामुळे प्लीज, मी हात जोडते, प्लीज असलं काही करायला जाऊ नकोस. वल्लरी, तुला कळतंय का मी काय म्हणतेय ते? मला वाटलं आज येणारच नाही तुम्ही. ऐसे कैसे? हमारी फोन पे बात हुई थी ना तो मैं आ गया. बताइए क्या काम है? ते तुम्ही डिझाईन तयार केलं का विचारायचं होतं ॲक्च्युली. हाँ, देखिए बात ये है कि वो 3D मॉडल जो हम कंप्यूटर पे बनाते हैं वो अभी तक रेडी हुआ नहीं है, पर मैंने ये प्रिंटआउट्स निकाले, एक बार देख लीजिए.
ओके. काही नाही, मी त्या दिवशी म्हणालो की मीच निर्णय घेतो, पण माझी बायको सेजल, तिला पण दाखवावं असं वाटतंय. तिची जर आयडिया घेतो. जैसा कि मैंने कहा कि ये बस एक प्रिंट आउट है आपको आइडिया आने के लिए, बाकी वो 3D मॉडल में आपको भेज देता हूँ. हो हो, नो प्रॉब्लेम. बाय द वे तिने एकदा होकार दिला की मग आपण जाऊया पुढे. बाय द वे मी पैसे पाठवले, मिळाले का? मिल गया. येस, थैंक यू. मला पुढचं स्ट्रक्चर पण सांगा की कधी कुठल्या टप्प्याला कधी. यस, डेफिनेटली. ओके, मिलते हैं. बाय बाय हर्षित. बाय. हे लोक इंग्रजीमध्ये काय मराठी लिहून आहे ते समजू येत नाही ना बाप्पा. अरे वा, आज स्पोर्ट्स मध्ये चहा. हा, तू पण आलास? हो. थांब, तुझ्यासाठी पण छान. अगं नाही नाही नाही, थांब थांब थांब. कशाला चहा वगैरे. आता बघ, मी हर्षितकडे जाऊन आलोय, त्यांनी कमाल प्लॅनिंग दिलं माहिती आहे लग्नाचं. बाबा तुम्ही पण बघा, त्यांनी ना मला काही स्केचेस दिले आहेत. म्हणजे आता काय, त्याचं म्हणणं होतं मेहंदीसाठी आपण झेंडूची फुलं वापरूया. कमाल आहे ना आयडिया. नाही म्हणजे सेजलला तर आवडेलच आवडेल, पण मला माहिती आहे की तुम्हालाही कन्फर्म आवडणार आहे. आता थोडाफार खर्च होईल, पण काय, जिरापुरेचं लग्न, खर्च तर व्हायलाच पाहिजे नाही का. अरे लेकरा, तू काय ले खर्चाची चिंता करून राहिला? हा, अरे जिरापुरींचा वारस आहेस तू. तुझ्या खातर तर एवढं सगळं कमवून राहिलो ना मी. होऊ दे खर्च. हा, हा फोटो तो याला कसा येऊन राहिला? अहो, हा त्या नर्मदा काकूंचा फोटो आहे. मी नाही का म्हणालो होतो, ते हॉटेलचे मालक, त्यांनी हाच फोटो दाखवला होता मला. इकडे कसं आला काय माहिती. नाही परत. हे बघा, त्याचं लग्नाचं प्लॅनिंग दाखवतो तुम्हाला. आता त्याचं म्हणणं होतं की आपण नदीवर राफ्ट क्रिएट करायचं. तुला सांगितलं होतं ना मी, त्यावर लग्न करूया. एवढी कमालीचं लाइटिंग वगैरे प्लॅन केलंय, आणि त्याच्या आजूबाजूला ना ऑर्किड प्लॅन केलेत माहितीये. ओ बाबा, बाबा कुठे लक्ष आहे बघा ना. हा, ते ऑर्किड प्लॅन केले त्यांनी. ऑर्किड सगळ्यांवर असे उधळल्या जाणार आहेत. हा, मला एवढी आवडली आहे ना ही आयडिया. त्याच्यानंतर त्याचं म्हणणं होतं, हे रिफ्लेक्शनमधनं जे लाईट येत आहेत आपल्यावर, त्याच्यामुळे फोटोज कमाल येतील. म्हणजे प्री वेडिंगचं आपलं कमालीचं प्लॅनिंग आहेच चालू, पण त्याच्यानंतर पोस्ट वेडिंग पण कमाल होईल नाही का. असं भन्नाट प्लॅनिंग आहे ना बाबा. जिरापुरेंसारखं लग्न कुठेच नाही होणार, मी सांगून ठेवतो तुम्हाला. अहो, हा त्या नर्मदा काकूंचा फोटो आहे. मी नाही का म्हणालो होतो, ते हॉटेलचे मालक, त्यांनी हाच फोटो दाखवला होता मला. लाली, लाली माय थांब. इथे पहिले लाली, कापड बदलून खेळायला जा. लाली, लाली इथे म्हंटल ना तुले. अगं असं काऊन करते, नवीन कापडात खराब होई जातील ना. माय ऐक ना मा. नर्मदे, कशाला ओरडून राहिली तू? हा, अहो बघा ना, हिले ऐकतच नाहीये मा. सांगते नवीन कापड घालून गेलीये, माती लागेल, माती लागेल, खराब होई जातील. लागू दे ना, काय होई राहिले त्याने? अरे चल चल आत चल. अहो पण ऐक. अगं चल, तू आतमध्ये चल. चल चल. अहो ऐकणार नाही ती. बिघडवताय तुम्ही तिले. महागातली कापड खराब होई गेली म्हणजे. होऊन राहू देत की. नवीन कापड आणू तिले. अगं बाईराव जिरापुरीची लिख आहे ती. महागातली कापड खालूनच खेळायला जाणार. हा, आणि तू कशा पायी उगाच गळात आणून राहिली. तुझ्या गळ्याले ते शोभत नाही. तुझ्या गळ्याले हे शोभून राहिलं पाय. अहो हे सगळं माझ्या लक्ष्मीले सोन्याचा हार. अहो हे समजा आणायची काय गरज होती. पाय तरी कितली सुंदर दिसून राहिली माझी लक्ष्मी. माय व, अहो हे सगळं कशासाठी.
नाही म्हणजे मी पाहून राहिले ना, गेल्या काही महिन्यापासून माझ्यासाठी नवीन दागिने, नवीन लुगडं, लालीसाठी नवीन खेळणी, तियासाठी नवीन कापडं, तिथला खर्च करून राहिले हो तुम्ही. हो पोरीची अजून शाळा सुरू व्हायची, मग पुढे खूप खर्च असणार आहे. वय 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 माझी आता तू मला शिकवून राहिली. माझ्या लाडक्या बायकोचे आणि लेकीचे लाड मी किती कवा कसं करायचंय. हा थांब हे पाय. पप्पा हे काय तर नवीन माझ्या लेकीसाठी आणली नवीन भावली. कशी आहे? छान आहे. हो ना. आणि आता तूच पाहून राह. लाडक्या लेकीले मी एवढी नवीन भावली आणून दिली, पण ती न घेताच गेली खेळायले. तुम्हाला अजून माहित नाही तुमची लेक. हातात नवीन खेळणं आलं ना की जुनं खेळणं टाकून देते. यायचं पण तेच करणार आहे ती. तुम्ही कसलं कौतुक करून राहिला? येडं डोसकं येते, काय ऐकायचं नाही. नवीन आलं की जुनं टाकून द्यायचं. असू दे असू दे. आणि हे तर काहीच नाही, अजून बम लाड करायचे आहेत मला तिचे. तुला सांगतो, मी तिला शिकायले शहरात धाडणार आहे. हा इंग्रजी शाळेत. आणि तुला बी घेऊन जाणार शहरात. मग आपण राजा राणीवाणी शहरात जाऊन राहू. बाय. आओ सांभाळून काय होऊन राहिलं? मी पाणी घेऊन येते, थांबा. आओ मला एक गोष्टी समजून नाही राहिली. आपण दवा तर सुरू केली आहे, पण गुण काऊन नाही येऊन राहिलं तुम्हाला? नर्मदे, आता दवा दारूचा काय पण फायदा नाही. माया दिवस भरले नर्मदे. हे बघा, सारखं असं बोलू नका तुम्ही. कायले सारखं असं बोलताय? तुला सांगतो, तसा माझ्या ओळखीचा एक माणूस आहे. तो सांगून राहिला की एक पूजा आहे बरं का, ती करून राहिलो तर कोण येऊन राहील बाप्पा. मग करूया ना आपण पूजा. मला सांगा, मी सगळं सामान आणते. अगं ती पूजा करायला रानात जावं लागणार आहे. हा ना. मी तर त्याला सरळ सांगून टाकलं, रानात बिनात नव्हे. माझं जे काय व्हायचं ते आज भरल्या घरात होऊन जाऊ दे बाप्पा. बाप्पा, अहो हे काय बोलून राहिले बा तुम्ही? असं कसं चालेल? हे बघा, प्रत्येक वेळी फक्त दवा काम करत नाही, दुवाची बी गरज असते. त्यामुळे तुम्ही सांगा त्या पूजेसाठी काय काय सामान लागणार आहे, कुठं करायचे, केव्हा करायचे. मी सगळं बर 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 माय माझे करू पूजा. तू एवढं म्हणून राहिली तर करू पूजा. पण ज्यासाठी पूजा करायची त्याला वयच पाणी तर पाचशील. हो, आणतो लगेच पाणी आणतो. फकस्त तुले नाही, तू या लालीले बी घेऊन जाणार आहे रानात. आणि हे दादा तिकडे गेलो की तुम्ही दोघी बी परत नाही यायच्या. म्हणून तर रानात ठेवली ना पूजा. हो, मला एक विचारायचं आहे. काय? तो फोटो त्या माणसाकडे कसा गेला? कोण आहे तो? तुम्ही मला काही सांगितलं का नाही? तुम्ही तर म्हणत होता की ती कुणाकडे जायची बी नाही, कुणाची उठबस बी नाही करायची, आणि कुणी घरी आलं तर त्यांच्या समोर बी नाही जायची. मग तो फोटो त्या परक्या माणसाजवळ कसा गेला? तुम्ही माझ्यापासून काही लपवून तर नाही राहिलात ना? सांगा मला. ओ सांगा ना. स्वतःला कोण समजी राहिली तू? पोलीस की सरपंच? हा, मले सवाल करी राहिले. मले बी हे समजून नाही राहिलं की तो फोटो त्या माणसाकडे कसा गेला. त्यावरनं माझं बेटा कुठं फिरून राहिलंय आताच. तो आणखी इस्तवा तेल होतो न ग. पण तो फोटो. आता जास्त बोलशील तर जबान हे सडून घेऊन राहील तुझी. हे म्हणता त्या हॉटेलच्या मालकाला भेटायला गेला तर तिकडे जावं लागेल. त्याच्याकडनंच होई जाईल सांगता उलकडा.
बोलरी झाला का नाश्ता? दे ना लवकर, नाही तर हो, मी हो. येते मदतीला. नाही नाही झालंय झालंय, तुम्ही उठू नका. ते तेजाताई कुठे आहेत? आवरलं का त्यांचं? तेजाताई झालं 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 बरं चला पटकन द्या. ऐक नाही ते काम करते, मला खूप उशीर झाला यार, मी तसंच निघतेच. नाही 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 नाही, एक मिनिट हा, समोर आलेल्या नाश्त्याला नाही म्हणू नये. अन्न येते, 2 घास का होईना खाऊन जा. बरं ठीक आहे चल. हो. बरं तेजाताई मला सांगा, तुमच्या जुन्या ऑफिसने तुम्हाला सांगितलं होतं ना की तुम्ही कंपनी रिजॉईन करू शकता, मग त्याचं काय झालं? अगं ते म्हणतायतच परत ये. मी त्यांना सांगितलंय की नेक्स्ट वीक, पण खरं सांगू का, मला ना तिथे जायची इच्छा नाही आहे आता. म्हणजे बघ ना, तेच लोक, तेच टॉक्सिक वातावरण आणि काही चॅलेंजिंग पण नाही आहे कामामध्ये. सो मला काही एवढं इंटरेस्ट नाही आहे, म्हणून मी ॲक्च्युली दुसऱ्या कंपनीमध्ये ट्राय करते. म्हणूनच हा इंटरव्ह्यू. तुला पाहिजे तशी नोकरी मिळू दे स्वामी. आमच्या तेजाला मोठ्या पगाराची नोकरी मिळू दे. आणि मोठ्या पोस्टची सुद्धा. ऑल द बेस्ट. थँक्यू. प्रेरणा हळू, एवढी फास्ट का खातेस? हो मान्य आहे तुम्हाला जायचंय, पण एवढी घाई करू नका, घास बसेल उगाच. जायचंय कुठे? डॉक्टरकडे जायचंय का? नाही ग, अजितला जरा बरं नाहीये, ताप आलाय त्याला, त्यामुळे आज मी कॅफेमध्ये जाणार आहे. हो. ऐक ना, मग तू आवर पटपट, जाता जाता मी ड्रॉप करते तुला. अगं कशाला? तुला निघायला ऑलरेडी उशीर झालाय ना. मी जाईन माझी, कारण मला टिफिन करून न्यायचा आहे. पथ्य आहेत ना, कॅफेतलं खाता येत नाही हल्ली. प्रेरणाताई मी काय म्हणते, या तुम्हाला सेफली ड्रॉप करतील, तुमचा डब्बा मी घेऊन येते कॅफेमध्ये. अगं राहू दे, मी करेन ना. हो ऐका ना, मी काय म्हणते, बरेच दिवस झालेत आपण असं छान कॅफेमध्ये भेटून गप्पा नाही मारल्यात. आठवतंय ना, आधी आपण सगळ्याजणी मिळून कॅफेमध्ये छान गप्पा मारायचो, दिवसभराच्या गॉसिप करायचो. तसं करूयात ना आज. फक्त गॉसिपने, तुला आठवतंय का दिवसभरात काय काय झालं, कोणाकोणाला भेटलो, कोणाकोणाची कशी फजिती झाली, हे सगळ्याच्या चुगल्या आपण करायचो तिकडे बसून. खरं, त्यामुळे आज आपण तेच करूयात. मी यांचा डब्बा घेऊन येते कॅफेमध्ये, तुमचा इंटरव्ह्यू झाला की तुम्ही या. ठरलं. आज कॅफेमध्ये भेटून आधी सारख्या चुगल्या करायच्या. चला. किती वाजले? ठीक आहे, घाई करू नका फार. तो मतलब दोबारा जीवन है, इसलिए हम ऐसा प्लान कर रहे थे कि कलर्स मतलब ऐसा ब्लू के बीच में प्रेरणाताई एक वाइट सीट पे बैठी है, पीछे से बादल है, तो ऐसा लगेगा कि वो बादलों से आ रही है. ते अपन ते आरत चंद्र वगैरह वो कैंसिल करी थे अपन ने. तो कैसा है कि ब्लू और वाइट एक दूसरे को कॉम्प्लीमेंट करेंगे. थोड़े से ब्राइट कलर्स है, लोगों को भी फ्रेश लगेगा, इवेंट भी फ्रेश होगा. मनोज यार मैं कुछ बता रहा हूँ और तू अपने ही ख्यालों में मतलब. अरे सॉरी, तू काही सांगत होतास का? सॉरी. क्या बात है? हाँ, तू टेंशन में है क्या? तू बता सकता है मुझे. टेन्शन म्हणजे अरे, एकीकडे आपण प्रेरणाताईंच्या डोहा जेवणाचा कार्यक्रम प्लॅन करतोय, मी त्यामध्ये इन्व्हॉल्व होण्याचा प्रयत्न सुद्धा करतोय, पण दुसरीकडे अण्णा जे काही म्हणाले ना, ती गोष्ट माझ्या डोक्यातून जातच नाहीये. अन्ना ने क्या बताया तुम्हें? त्यांनी सांगितलंय की दर्श अमावस्या खूप मोठं संकट घेऊन येणार आहे. कैसा संकट? ही अमावस्या वल्लरीसाठी खूप धोकादायक आहे, त्यामुळे आपल्याला तिची खूप काळजी घ्यावी लागेल. कदाचित तिच्या जीवावरही बेतू शकतं. क्या बता रहा है? नहीं, मैं समझ सकता हूँ कि ये सब सुनने के बाद तुझे टेंशन आया होगा, लेकिन तू डर मत यार, हम है ना, हम सब है तुम्हारे साथ. देख, हम एक काम करते हैं, अमावस्या के समय वल्लरी ताई को कोई अकेले नहीं छोड़ेगा, कोई ना कोई उसके साथ रहना चाहिए, है ना. दूसरी बात,
वो कहते हैं ना कि अमावस्या के समय अगर घर में पूजा हो तो शुभ होता है।